ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या 7व्या अध्यायामध्ये परमेश्वराचं स्वरूप बघतो आहोत आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की पराप्रकृती एक परमेश्वराची आहे आणि एक अपराप्रकृती आहे. आणि याला भगवान श्रीरामकृष्णाने एक छान उदाहरण दिलं होतं. ते म्हणतात जेव्हा बर्फ गोठून असतो त्याला म्हणायचं पराप्रकृती किंवा ते ब्रह्म, की जिथे काहीही कर्म नसतं, कुठला करता नसतो, भोगता नसतो, काहीही नसतो. पण जेव्हा तो बर्फ गळून वितळायला लागतो आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं, तर त्याला श्रीरामकृष्ण म्हणतात ती ती आहे अपराप्रकृती. त्या पराप्रकृतीतूनच निघालेला आहे. आता त्यात भेद काहीच नाही, लक्षात ठेवा. आपण जो आपल्याला भेद मानतो, आपण जो आपल्या ईश्वरापासून आपण स्वतःला वेगळे समजतो, हे फार चुकीची कल्पना आहे किंवा भ्रांती आहे आपली. फक्त ते बर्फाचं पाणी आता पाण्याच्या रूपात ते व्हायला लागलं आणि त्याला आपण हे जगत म्हणतो. तर आपण पराप्रकृती बघितली. पराप्रकृती म्हणजे काय? तर ईश्वराचं स्वरूप बघितलं आपण, की ईश्वर म्हणजे काय? की तिथे काय म्हणतात त्याला, चेतन तत्व एक आहे आणि एक अचेतन तत्व आहे. दोघांचं मिक्सिंग आहे तिथे. अचेतन नाहीच आहे, परंतु ते म्हणजे चेतन तत्व असल्यामुळे ते चेतन भासतं, माया ज्याला म्हणतो आपण, अपराप्रकृती ज्याला म्हणतो. जसं आपलं मनामध्ये, की ते ब्रह्मतत्व आहे म्हणून आपल्याला मनामध्ये मी विचार करतो, मी बोलतो, मी ऐकतो, हे भान असतं. ॲक्च्युली बघितलं तर मन काहीच करू शकत नाही. जेव्हा आपण बघतो काही डेड बॉडी पडलेली आहे, तेव्हा तिथे त्याचं शरीर आहे, सगळं आहे, सगळं आपण तो काही ऐकू शकत नाही, काहीही बोलू शकत नाही. तर हे अचेतन तत्व काम कुठे करतं? जिथे चेतन तत्व आहे त्याच्या सान्निध्यामध्येच ते काम करतं. तसंच ब्रह्माच्या सान्निध्यामध्ये हे अचेतन तत्व सगळं काम करत असतं. आणि त्याला जे आपण म्हटलेलं आहे की अपरा प्रकृती, भगवंताने जे नाव दिलेलं आहे ते आपण बघितलं की सत्व रज तम या 3 गुणात विभागलेली ती आहे. आणि त्या 3 विभागाचं आपण अजून हळूहळू त्याचं परमिटेशन कॉम्बिनेशन कसं होतं ते बघितलं. की सात्विक जी प्रकृती आहे, हां, अपरा प्रकृतीची जी सात्विक प्रकृती आहे त्यामधनं आपण बघितलं की ज्ञानेंद्रिय आपले आले. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे गुण जे आहेत ते आले. मग नुसते गुण येऊन चालत नाही. त्या गुणाचा भोग घेण्यासाठी मला इंद्रिय लागतात. म्हणून मग श्रोत्र, चक्षु, जिव्हा हे इंद्रिय आलेत. आणि मग ह्या आकाश, वायू, अग्नी हे जे 5 तत्व आहे, त्या 5 तत्वांचं मिळून मग आपलं एक अंतःकरण तयार झालं, मन तयार झालं. हे आपण बघितलं. तसंच राजसिक जे तत्व आहे, की तिथे पण आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी आणि तेज हे जे 5 तत्व आहे, त्यांच्या राजसिक अंशापासून काय आलं? आपले हे काय म्हणतात त्याला, कर्मेंद्रिय बाहेर आले. कर्मेंद्रिय इंद्रिय रूपाने पण बाहेर आले आणि त्याची शक्ती पण आली. वाक, पाणी, पाद, वायू, उपस्थ या दृष्टीने त्याची शक्ती पण बाहेर आली. आणि त्या 5 तत्वांना मिळून आपले पंचप्राण तयार झाले, हे आपण बघितलं. आणि नंतर आपण बघितलं की ते तामसिक जे तत्व आहे, त्या तामसिक तत्वामध्ये जे परमिटेशन कॉम्बिनेशन झालं मग, की प्रत्येक तत्वामध्ये 1/8 भाग हा मिक्स केला गेला. म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये 50% पृथ्वी आहे आणि बाकी जे 4% जे आहेत, बाकी जे 4 तत्व आहेत, ते 1/8% ते त्याच्यामध्ये ते मिसळल्या गेले. आणि हे जे आपण आता ग्रॉस बघतोय किंवा आपलं शरीर बघतोय किंवा पाणी बघतोय आपण किंवा हे तेजतत्व बघतोय, हे सगळं ग्रॉसिफिकेशन होऊन आलेलं आहे. आता हे मागच्या क्लासमधून इथपर्यंत आपण बघितलं होतं की ह्या दोन्हीही गोष्टी म्हणजे हे आता आपलं हार्डवेअर पण तयार झालं आणि सॉफ्टवेअर पण तयार झालं. आणि या सॉफ्टवेअरमध्ये आता या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं जे काही आपलं स्वतःचं एक अस्तित्व तयार झालं, ह्या अस्तित्वाप्रमाणे आता आपण या संसारात काम करत असतो. आता हे सॉफ्टवेअर कसं आहे की हा पॉईंट इथे नाही, पण मी जस्ट जरा स्पर्श करून जातो की हे जे आपलं म्हणतो की सूक्ष्म शरीर आपलं, हे कशाने बनलेलं आहे? की हे 5 ज्ञानेंद्रिय,
त्याची शक्ती, मी डोळे म्हणत नाही आहे, बघण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात उचलण्याची शक्ती जी आहे, हां, पाय उचलण्याची शक्ती जी आहे, त्याची यातली शक्ती, सूक्ष्म शक्ती. तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचप्राण आणि आपलं चित्त, मन, बुद्धी, अहंकार हे 4 म्हणजे 19 तत्व मिळून आपलं सूक्ष्म शरीर तयार झालेलं आहे. तर म्हणतात ना की जेव्हा आपलं शरीर जातं तेव्हा हे सूक्ष्म शरीर पण निघून जातं आणि या सूक्ष्म शरीरासोबत आपले संस्काराची गाठोडी असते. कारण या मनावरच सगळे संस्कार पडले असतात. हे जे चित्त अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणामध्ये सगळे संस्कार स्टोअर झाले असतात. कारण अंतःकरणामध्ये काय आलं की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी आहेत. तर या 4 गोष्टींमध्ये आपलं पूर्ण स्टोरेज स्टोअर झालं असतं. जसं आता मी बोलतो आहे ते रेकॉर्ड होत आहे. तर तसंच आपल्या ह्या अंतःकरणामध्ये प्रत्येक गोष्ट न गोष्ट पूर्ण ती रेकॉर्ड होत असते. चांगली, वाईट, खराब, दुःख, सुख सगळ्या गोष्टी. आणि या 19 गोष्टींचं जे गाठोडं आहे ते सदैव फिरत असतं. हां. आता हे जेव्हा ग्रॉसिफिकेशन झालं, तर मी जेव्हा जन्म घेतला, त्या जन्म घेत असताना माझ्या सूक्ष्म शरीरासोबतच मी ते गाठोडं पण घेऊन आलेलो आहे. आणि त्या गाठोड्याप्रमाणे आपण या सगळ्या संसारात काम करत असतो. तर आता ही झाली ही पूर्ण अपरा प्रकृतीचे पूर्ण कंप्लीट हे ग्रॉसिफिकेशन. हे पद आपण बघितलं होतं. आपण आता 5वा श्लोक बघू. अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीं विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. ही 8 प्रकारचे भेद असणारी तर अपर आहे, अर्थात माझी जड प्रकृती आहे. व हे महाबाहो, या प्रकृतीहून दुसरी माझी जीवरूप परा अर्थात चेतन प्रकृती आहे, जिचेद्वारे हे संपूर्ण जगत धारण केले जाते. हे आता मी आधीच तुम्हाला एक्सप्लेन मुद्दाम केलं होतं थोडंसं त्याचं, की इथे भगवंत म्हणतात की हे जे 8 गुण मिळून जे झाले म्हणजे हे 5 तत्व आणि त्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार हे असे 8 तत्वांची मिळून भगवान म्हणतात की ही अपरा प्रकृती तयार झाली किंवा हे ग्रॉस वर्ल्ड तयार झालं, भगवंत म्हणतात. मग काय म्हणतात ते की अपरेयमितस्त्वन्याम, की ही जी 8 प्रकारची ही प्रकृती आहे ही अपरा प्रकृती आहे. आता इथे एक पॉईंट आपण मागे बघितला होता की अपरा प्रकृती म्हणजे काय, की हे इथे यात चैतन्य नाही आहे, अचेतन तत्व आहे. हे जड आहे, आपण बघितलं. जड का आहे, कारण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आहेत, ते चेंज होतं. तर हे मॉडिफिकेशन असल्यामुळे ही अपरा प्रकृती हे चेतन तत्व नाही आहे. नाहीतर आपण आपले हे जे सगळं शरीर आहे यालाच आपण म्हटलं असतं की चेतन आहे. पण शरीर जर चेतन असतं तर मग ती डेड बॉडी पण बोलायला लागली असती किंवा ऐकायला लागली असती. तर अपरा प्रकृती म्हणजे काय, ते चेतन तत्व नाही आहे त्याच्यामध्ये. चेतन तत्व आहे तो कॉन्शियसनेस, ते चैतन्य. जेव्हा ते चैतन्य जातं तेव्हा त्या अपरा प्रकृतीला काहीही किंमत राहत नाही, ते म्हणून माती होऊन जाते. म्हणून भगवंत इथे म्हणतात की ही जी सगळी सृष्टी दिसते आपल्याला, म्हणजे हे पण बघतो आहे किंवा वरचे 7 काय सत्यलोक असेल, काय स्वर्गलोक असेल किंवा खाली तलं, सुतलं, पातलं, वितलं काय काय आहे, ते 7 प्रकारचे ते पातळाचे वर्णन केले आहेत. हे सगळे 14 भुवन हे सगळे पूर्ण ह्या अपरा प्रकृतीमध्ये आहेत, भगवंत म्हणतात. आणि यामध्ये काय आहे, मी जीवभूता या सगळ्याचा कोणी ते धारण केलं आहे, धार्यते, ययेदम धार्यते जगत, की ही पूर्ण जीवभूत असलेली ही जी प्रकृती आहे ही मी धारण केलेली आहे. मी म्हणजे आता इथे पर्सनल गॉड नाही, शेवटी आपणच इथे. मी म्हणजे इथे आपला कॉन्शियसनेस आहे, आपलं चैतन्यच आहे. इथे पर्सनल गॉडचा काही संबंध येत नाही. इथे जीवभूत ही पूर्ण जी काही प्रकृती आहे, आपण ती पूर्ण प्रकृती विसरून जा. पण माझी स्वतःची जी प्रकृती आहे हिला धारण करून कोण बसलं आहे, की माझ्यात तर चैतन्य. हे चैतन्य गेलं की हे काहीच राहणार नाही सगळं. तसंच इथे भगवंत म्हणतात की महाभाहो ययेदम धार्यते जगत, ही पूर्ण प्रकृती जी आहे ही मी यया इदम जगत धार्यते, की हा कॉन्शियसनेस जो आहे, हे चैतन्य तत्व जे आहे ज्याचा आपण सारखं उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये सदैव आपण त्याचा विचार करतो. मागच्या क्लासमध्ये पण तुम्हाला मी त्याबद्दल बोललो होतो की चैतन्य तत्व काय आहे हे. तर जे आपण बघितलं की शरीराचं पार्ट नाही आहे किंवा शरीराचं प्रॉडक्ट नाही आहे, त्याबद्दल आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की हे चेतन तत्व जे आहे हे चेतन तत्वच या सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्या प्रकृतीला पूर्ण
काय म्हणतात त्याला किंमत आहे, नाहीतर हे नुसती माती आहे. 6वा श्लोक बघू. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. आणि हे अर्जुना, असे समज की सर्व भूते या दोन्ही प्रकृतीपासून उत्पन्न झालेली आहेत आणि मी सर्व जगताचा उत्पत्तीरूप व प्रलयरूप आहे, अर्थात मी सर्व जगताचं मूल कारण आहे. इथे म्हणतात की हे संपूर्ण जग जे आहे, स्थूल जगत, सूक्ष्म जगत, हे सगळं जग ज्याची योनी काय आहे, याचं कॉज काय आहे, याचं कारण काय आहे, ते म्हणतात की अहम, नॉट सगुण. मी स्वतः म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणत नाही आहे, हे सगुण ईश्वर, ज्याला आपण ईश्वर तत्व मग पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीच्या क्लासला बघितलं होतं की जगत कारण ईश्वर ज्याला आपण म्हणतो, जगत कारण ईश्वर काय आहे त्याला आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये की ते उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. असा जो ईश्वर तो या पूर्ण जगताची योनी आहे, म्हणजे कॉज आहे किंवा त्याचं कारण आहे भगवंत म्हणतात. आणि इथे काय म्हणतात ते की अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा, की ही सृष्टी, स्थिती आणि प्रलय हा जो भगवंत म्हणतायत की हा पूर्ण माझ्यामुळेच होतो, म्हणजे मीच त्या तिन्ही ठिकाणी आहे. म्हणजे आता जर थोडंसं आपण जर त्याचं अजून जास्त खोलात गेलं ना, तर बघा एक सुंदर करोडली बाहेर येते की आपण बघितलं की जेव्हा हे जग तयार झालं, हे जग पूर्ण ईश्वरामधनंच बाहेर आलं आणि हे जग पूर्ण जेव्हा संपेल तेव्हा पूर्ण ईश्वरामध्येच लीन होतं, कारण ईश्वराशिवाय काहीच नाही आहे. मग जेव्हा हे ईश्वरापासूनच निघालं, सृष्टी आणि प्रलय हा ईश्वरामध्येच होत असेल, तर जेव्हा आपण सध्या अस्तित्वात आहोत हे काय ईश्वर सोडून नाही आहे. याचा अर्थ ईश्वरामध्येच आपण सदैव वास करतोय. म्हणजे आईच्या पोटामध्ये आपण काही गर्भधारणा केली असेल, काही दिवस असू आपण, पण तसं बघितलं तर ईश्वराच्या या अफाट विराट सृष्टीमध्येच आपण आहोत सदैव. म्हणजे आपण ईश्वरापासून कधीच वेगळे नाही आहेत. आपण समजतो ईश्वरापासून वेगळं आहे, ही आपली भ्रांती आहे. पण असं कधीच होत नाही की ज्यामधनं ती गोष्ट निघाली, म्हणजे समजा एखादी समुद्राची लाट आहे समजा, असा विचार करा की तुम्ही बसला आहात आणि तिथे काहीही आता हवा चालत नाही आहे, हवा नसल्यामुळे लाट पण नाही आहे. पण थोड्या वेळाने जोरात हवा आली आणि त्या समुद्रामध्ये लाटी दिसायला लागल्या आपल्याला. मग काय एक लाट आली आणि मोठी लाट आली आणि पुन्हा समुद्रात गेली. आता ही लाट आली कुठून? ती समुद्रातच होती. समुद्रातून ती लाट वरती आली, पुन्हा तिला आपण लाट म्हटलं काही वेळ, छोटी लाट, मोठी लाट आपण तिला म्हटलं, खूप फेसाळलेली लाट, साधी लाट, याला आपण भरपूर नाव आणि रूप, याच्याशिवाय काहीच नाही या जगामध्ये. तर नावरूपाशिवाय त्या लाटीला पण काही अस्तित्व नाही आहे. तर ती लाट जेव्हा आली ती समुद्रातनंच आली, ती समुद्रातच लाट आहे आणि समुद्रामध्येच जाते आहे. तिला काहीही वेगळं अस्तित्व नाही आहे. तसंच आपण आपलं समजायला पाहिजे की आपलंही अस्तित्व ईश्वरामधनंच आपण आलो आहोत, ईश्वरामध्येच आपण विलीन होणार आहोत आणि ईश्वरामध्येच आपण आता आहोत. म्हणजे आपण काही वेगळे नाही, आपण समजतो ही आपली चूक आहे. हां, हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे. जर तुम्ही अजून थोडंसं जर विश्लेषण केलं ना, म्हणजे इतकं आपण त्याच्यामध्ये जातो ना, त्यात मजा आहे चिंतनामध्ये. आता स्वप्न बघतो आपण, स्वप्न बघितलं, मी काल समजा स्वप्न बघितलं की बेलूरमठात आलो, इतर स्वामी जे आहेत तुम्ही आलात, तुम्ही मला भेटला, आपण गप्पा मारल्या, हां माझ्यासाठी खाऊ पण घेऊन आला, मला प्रणामी पण दिली, भरपूर काही झालं, सगळं मी स्वप्नात बघतोय. आता ह्या स्वप्नामधला ॲक्टर कोण आहे? तुम्हीच आहात. या स्वप्नाचा डायरेक्टर कोण आहे? तुम्हीच आहात. या स्वप्नाचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे? तुम्हीच आहात. म्हणजे स्वप्नामध्ये तुम्ही जे काही बघताय ते सगळं तुम्हीच, ॲक्टर पण तुम्ही, प्रोड्युसर पण तुम्ही, रायटर पण तुम्ही, सगळं तुम्हीच आहात. परंतु त्या स्वप्नामध्ये काय होतं की भेद दिसतो, की मी दिसतो, अजून कोणी भक्त दिसतात, इतर महाराज दिसतात, हां ठाकूर माताजी स्वामींचं मंदिर दिसतं. त्या स्वप्नामध्ये भेद दिसतो, पण आहे एकच, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्याच मनातनं निघालेलं स्वप्न आहे ते एकच आहे, पण त्या एक निघालेल्या स्वप्नामध्ये भेद दिसतो. आणि तसंच हे जगत आहे. थोडंसं मी इथं अजून थोडंसं डीप जा, तुम्हाला लक्षात येईल की इथे भेद नाहीच आहे काही.
म्हणजे आपण एका ईश्वराच्या मोठ्या ईश्वर जणू काही स्वप्न बघतोय, तो स्वप्न बघताना आपली मजा होते इथे सगळी. तर त्या ईश्वराच्या स्वप्नाचाच एक भाग आपण आहोत. आता हा जो भेद दिसतो यालाच माया म्हणतात. माया दुसरी काहीच नाही आहे. म्हणजे एकत्व आहे तिथे, त्या स्वप्नामध्ये एकत्व आहे. स्वप्नामध्ये मी एकाच माझ्या स्वतःच्या मनाच्या वृत्तीमधनं निघालाय, पण तिथे भेद दिसतोय. हा भेद दिसणं म्हणजेच माया, दुसरं काही नाही. आणि याच आज आपण जे काही भेद बघतो सगळ्यांमध्ये, तो मी हा पूर्ण भेद बघतो आहे आपण. दिस इज व्हॉट माया. माया दुसरा तर काहीच नाही आहे. माया असा खूप काय असा मोठा काय, बरेच लोक त्या मायेची व्याख्यामध्येच अडकून बसतात. काहीच नाही त्याच्यामध्ये, की एकात्वामध्ये भेद बघणं हीच माया, बाकी काहीच नाही आहे. आणि ही माया ही ईश्वराची माया आहे. मग आता निघायचं कसं? जेव्हा तुमचं स्वप्न तुटतं तेव्हा बाहेर येता तुम्ही. जेव्हा स्वप्न तुटतं तुमचं तेव्हा अरे आपण तर काही नाही, भेद तर काहीच नाही, मी इथंच बसलोय, कसलं काय? तर ह्या पूर्ण साधनाचा, आपल्या ह्या पूर्ण साधनेचा खरा उद्देश काय आहे? स्वप्न भंग करणं. आपण ते स्वप्नात आहो, आपण ते स्वप्नात सगळं फिरतोय, सगळं भेद बघतो आहे. जसं स्वप्न तुटलं तेव्हा तुमचं सगळं भेद दृष्टी निघून जाते बघा. कारण ते क्षणभंगूर आहे स्वप्न. तसं भेद पण क्षणभंगूर आहे. हा भेद जाणं म्हणजे बुद्धांचं स्वप्न केव्हा तुटलं, की जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे, कारण त्यांनी बघितलं, ते तर राजकुमार होते. त्यांना जेव्हा सोडायला आला तो सारथी रथावर, तो सारथी म्हणतो तुम्ही कसं काय चाललाय, तुम्ही राजपुत्र आहात, तुम्ही आता उद्या या गादीचे मालक होणार, तुम्हाला छान मुलगा आहे, तुम्ही हे कसं काय सोडून जात आहे? ते म्हणतात मला तर सगळं हे दिसतं आहे, म्हणजे क्षणभंगूर दिसतं आहे सगळं मला हे. पण त्या सारथीला दिसत नाही. सारथ्याचं स्वप्न तुटलेलं नाही आहे अजून. सारथी तर स्वप्नामध्येच आहे. भगवान बुद्धांचं स्वप्न तुटलं. भर्तृहरीचं पण तसं स्वप्न तुटलं, की ते इतके कामातूर झाले ते स्त्रीला भेटायसाठी म्हणून, की इतकी ती त्या नदीला आलेल्या पूर त्या नदीला क्रॉस करून ते सासरी आले आणि ती बायकोला भेटायला गेले, की त्यांना वाटलं की दोर आहे, पण तो साप होता. सापाला धरून ते वरती गेले. आणि जेव्हा त्यांना बायको म्हणाले की एवढी तुम्ही जी आतुरता दाखवली मला भेटायसाठी, ही आतुरता जर तुम्हाला ईश्वराप्रती घेऊन गेली असती किती छान झालं असतं. तुटलं स्वप्न लगेच तिथे. तर आपल्यामध्ये मुमुक्षा येणं किंवा आपल्यामध्ये हे येणं केव्हा येतं? जेव्हा आपलं स्वप्नभंग होतं. स्वप्नभंग असं साधारण स्वप्नभंग नाही, की आपल्याला या जगाची रियालिटी कळायला लागते. कारण ती जोपर्यंत स्वप्न जात नाही तोपर्यंत आपल्याला रियालिटीच कळत नाही काय आहे. आपण स्वप्नात सगळ्या मनोरे बांधत असतो. हे स्वप्न तुटणं, हे तोडणं, इथेच खरी ईश्वराची कृपा आहे. आणि इथेच जे काही आपण घेऊन आलेलो आहे ते स्वप्न तोडायसाठी म्हणून, त्याच्यासाठी विवेक आवश्यक आहे. आणि जेव्हा केव्हा तुमचं हे स्वप्न सुटेल, ती आहे खरी विश्राम अवस्था. तो आहे खरा संन्यास. कारण तिथे तुम्हाला बाकी काहीही आवश्यकता नाही आहे. तिथे सगळं अहंकार गळून पडला असतो, तुमचा सगळा संघर्ष गेला असतो, सगळं गेलं असतं. आता संघर्ष आहे, आता सगळं आहे काय? अहंकार आहे आपला. अहंकार काय आहे? की मी त्या स्वप्नाचा एक भाग झालेलो आहे. त्या स्वप्नामध्ये तुम्हाला एखादं दुःख काही लागलं, दिसलं तुम्हाला, दुःखप्रद तुम्हाला काही अनुभव आला, तर तुम्हाला स्वप्नात पण घाम फुटतो बघा. तुम्ही एकदम दचकून उठता स्वप्न निघाल्यावर बरं तुमचं स्वप्न तुटतं. म्हणजे किती रिअल, त्या स्वप्न पण रिअल किती वाटतं आपल्याला. स्वप्नात जर आपण इतकं रियालिटी समजत असू, त्या भेदामध्ये जर आपण इतकं रियालिटी समजत असू, तर या जगाच्या स्वप्नाबद्दल काय म्हणायचं आपल्याला? एनिवे, तर इथे भगवंत म्हणतात की हे स्वप्न तुटणं खरं आपल्या साधकाचं उद्देश असायला पाहिजे. आणि हा जर आपण भेद बघितला, म्हणजे हा जर आपण खरी गोष्ट बघितली, की या सगळ्याच्या मागे एकच गोष्ट आहे, ते चैतन्य, ते कॉन्शियसनेस. भगवंताचीच पुण्यलीला. आपण भगवंतामध्येच आहोत. आपण ते चुकीने समजतो, आपण भगवंताच्या पासून दूर गेलेलो आहेत. जे बीमध्ये नसेल ते झाड निघणारच नाही. तुम्ही जर आंब्याचं जर बी लावलं तर आंबेच येणार त्याला. दगडापासून कधीच आंबे येणार नाही आहे. तर जे बीमध्ये जर नसतं तर त्या वृक्षामध्ये पण येणार नाही. आणि आपल्यामध्ये जर भगवत तत्व नसतं तर भगवत्ता पण आपल्यामध्ये नसती आली. साधारण माणसामध्ये भगवत्ता येते म्हणजे काय? त्याच्यामध्ये भगवान होताच,
फक्त तो दबलेला आहे. सध्या तो पूर्ण भ्रांतीने ग्रासलेला आहे. स्वामी ज्याला म्हणतात ना की इच सोल इज पोटॅन्शियली डिव्हाइन, की प्रत्येकामध्ये तत्व आहे आपल्यामध्ये. ते फक्त ते त्याच्यावर काय म्हणतात त्याला, त्या फवाऱ्यावर असा दगड पडलेला आहे. जणू काही काही झालं, घटना घडली आणि तो फवारा आपला पूर्ण बाहेर निघाला, असं हे तत्व आहे. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की कॉन्शियसनेस हाच पूर्ण आपल्या ह्या म्हणजे ह्या ईश्वर तत्व जे आपण बघतोय 7व्या चॅप्टरमध्ये, इथे हाच इम्पॉर्टंट आहे की ईश्वर काही पर्सनल ईश्वर ठीक आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये श्रीकृष्ण, भगवान श्रीरामकृष्ण, भगवान श्रीरामचंद्र हे सगळे आपण लागतात. मग हळूहळू आपण या एकदेशीय याच्या म्हणणं विराटकडे जातो आपण, की मग सगळ्या पूर्ण विश्वामध्ये भगवंत आहे. आणि जेव्हा सगळ्या विश्वामध्ये भगवंत आपण बघतो, तेव्हा आपण आपल्यामध्ये हळूहळू बघायला सुरुवात करतो. तर ही स्टेप आहे. हे काही चुकीचं काही नाही आहे. पण या सगळ्यांमध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे कॉन्शियसनेस जो आहे, हे ईश्वर तत्व जे आहे, इथेच स्वामी विवेकानंद म्हणतात ना की दरिद्री नारायण, नारायण बघा प्रत्येकामध्ये. आता हे सांगणं गोष्ट वेगळी, पण ही अवस्था हीच खरी. नारायणाच्या दुसरं काहीच नाही आहे कोणामध्ये. साध्या मुंगीपासनं तर म्हणजे कुठल्या एका म्हणजे काय ब्रह्मज्ञानापर्यंत एकच तत्व आहे. फक्त तिथे तत्वामध्ये काय आहे की कोणी त्याचा प्रकाश काढलेला आहे, कोणी त्याचं अजून जास्त स्वतःचा उमलवलेला आहे, कोणी अजून पूर्ण त्याचं सहस्रादल, त्याचं पद्म त्याचं पूर्ण फुललेलं आहे. हाच फक्त फरक आहे. पण तत्व आपल्यामध्ये ते कॉन्शियसनेस आहे. पुढचा आपण बघू 7वा श्लोक. कारण या 2-3 आता पुढच्या ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी तोच भगवंताचं स्वरूप जे आहे तेच त्यांनी तिथे वेगवेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी पहिला 1-2 क्लासमध्ये थोडासा वेळ घेतला, कारण जोपर्यंत तुम्हाला ही अपरा प्रकृती आणि पराप्रकृतीचा भेद जोपर्यंत कळत नाही आपल्याला, तोपर्यंत भगवंतांना काय म्हणायचं आहे हे पण आपल्याला पुढे कळणार नाही. तर मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. म्हणून हे धनंजया, माझ्याशिवाय किंचित मात्र हे दुसरे काही नाही. हे सर्व जगत दोऱ्यात मणी ओवावेत तसे माझ्या ठिकाणी ओवलेले आहेत. पुन्हा इथे भगवंत तोच पॉईंट स्ट्रेस करतात की मीच सगळ्यांमध्ये आहे. मत्त परतरम नान्यत, माझा कोणी आता कारण नाही आहे, माझ्यामुळे तुम्ही सगळे आहात. नाही तर बरेच वेळा आपण काय बघतो ना की आता मी आहे, मग माझे वडील आहेत, मग वडिलांचे वडील आहेत, आपण कारण शोधत जातो की याचं कारण काय आहे. पण इथं भगवंत म्हणतात की मत्त परतरम नान्यत, की माझ्यापेक्षा अजून परतर कोणी नाही आहे. नाही तर बरेच वेळा आपल्यामध्ये प्रश्न येऊ शकतो की मग ईश्वराचा कर्ता कोण, ईश्वराचं कारण काय. नाही आहे. ईश्वर स्वतः म्हणतात की माझ्यामुळेच हे जग पूर्ण बाहेर आलेलं आहे. म्हणून म्हणतात की मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. आणि हे सगळं विराट, ही जी प्रकृती आहे, ही सगळी माझ्यामध्ये जसे मणी ओवल्या जातात त्या धाग्यामध्ये, मी तो धागा आहे आणि ही पूर्ण प्रकृती ही मण्यासारखी आहे. हे सगळं त्यामध्ये ओवल्या गेलेलं आहे. म्हणजे जर समजा आपण बघितलं की दागिने, आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत. माझ्या हातात बांगडी आहे, माझ्या हातात नेकलेस आहे, गळ्यातला आहे, कानातला आहे, आपण म्हणतो. त्यातलं सोनं बाहेर काढा बरं तुम्ही, काय राहील त्याच्यामध्ये? काहीच राहणार नाही. सोनं आहे म्हणून दागिन्याला किंमत आहे. सोनं बाहेर काढू शकता का तुम्ही? नाही काढू शकत. सोनं जर काढलं तर काहीच राहणार नाही तिथे. तसंच ह्या संपूर्ण सृष्टीतून तुम्ही जर भगवंताला बाहेर काढलं तर काहीच राहणार नाही त्या सृष्टीमधून. म्हणून इथं भगवंत म्हणतात की ह्या सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, चरा अचरामध्ये मीच आहे, हेच त्यांना भगवंतांना सांगायचं आहे. तेव्हा कोणी जर प्रश्न केला की का देव कुठे आहे, त्याला प्रतिप्रश्न करायला पाहिजे, देव कुठे नाही आहे हे मला सांग. कुठे आहे संबंधच नाही, तो सगळीकडेच आहे. चर अचर प्रत्येक, कारण आपण मुद्दाम ते पूर्ण डिटेलमध्ये बघितलं आपण की पूर्ण सृष्टीच त्या ईश्वरातून आलेली आहे. ही पूर्ण सृष्टी जी दिसते आपल्याला, ही पूर्ण भगवंताच्या त्या ईश्वर तत्वातनं आलेली आहे. रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम ऋषू. ते असे, हे अर्जुना, पाण्यातील मी रस आहे, तसेच चंद्र व सूर्य यांच्यातील प्रकाश मी आहे, आणि सर्व वेदातील ओंकार व आकाशातील शब्द
आणि पुरुषातील पुरुषत्व मी आहे. आता इथे भगवान श्रीकृष्णांना त्यांनी सांगितलं, त्यांना वाटतं की आता आपण ऐकलं तर यासोबत आपला भाव पण बदलायला पाहिजे, आपलं ॲटिट्यूड पण चेंज व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये. म्हणजे आपण ऐकलं की ईश्वर तत्व सगळीकडे आहे, पण आता इथे उलट याच्यापेक्षा जास्त आपण डिटेल 10व्या अध्यायात बघू. भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये कसे भगवंत विराजमान आहेत हे 10व्या अध्यायात त्यांनी जास्त क्लिअर केलेलं आहे. इथे त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या की आपण जोपर्यंत या जगाकडे बघण्याचा आपला ॲटिट्यूड आपण चेंज करत नाही, जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जर भगवंताचं अस्तित्व बघितलं तर आपल्यामध्ये काय येईल, आपण नतमस्तक होऊ, आपल्यामध्ये रेव्हरन्स येईल प्रत्येक गोष्टीबद्दल. हां, म्हणून इथे भगवंत म्हणतात रसो हमअप्सु कौंतेय, की आपण हे जे रस आहे, रसयुक्त जे काही आहे पाणी, हे पहिलं तत्व म्हणजे यातलं एक तत्व ते इथे घेत आहेत की हे पाण्याचं तत्व जे आहे, ह्या पाण्याचं तत्व म्हणजे काय, हे इसेन्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं सार जे आहे. पाणी तर आहेच, ग्रॉस आहेच, पण त्या पाण्याला पाणी पण जे आलेलं आहे ते जे तत्व आहे पाण्याचं म्हणतात ते पण मीच आहे. आता इथे सांगायचा प्रयत्न करतात की प्रत्येक गोष्टीत मी कसं आहे ते तिथे आता लिस्ट देत आहेत. रसो हमअप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययो, की या सूर्य आणि चंद्रामधली जी प्रभा आहे म्हणजे त्याच्यामध्ये तेज तत्व जे आहे, मग आपण पाणी तत्व बघितलं, आप बघितलं, आता हे तेज तत्व जे आहेत ते आपल्याला सूर्यचंद्रापासून मिळतं. आपण भारतीय लोक सूर्याचे उपासक आहोत. आपण ते गायत्री मंत्र म्हणतो, हां, संध्या करतो, सूर्यवंदना करतो, त्या तत्वाची आपण पूजा करतो. तर सूर्याची पूजा ती नसून ते तत्व जे आहे, तेज तत्व जे आहे, हां, त्याची ती पूजा इथे आहे. म्हणून भगवंत म्हणतात की प्रभास्मी शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु, आणि सर्व वेदांमध्ये जो प्रणव आहे, ओंकार आहे, तो मी आहे इथे भगवंत म्हणतात. आणि शब्द खे म्हणजे या आकाशामध्ये जो काही शब्द, ख म्हणजे याला आकाशाला ख म्हणतात. हां, तर या आकाशामध्ये शब्द म्हणजे शब्द तत्व जे आहे, आकाश तत्व, आपण बघितलं की आकाश तत्व आणि त्याचा गुण काय, शब्द आहे. तर हे तत्व मी आहे असं भगवंत म्हणतात. आणि पौरुषम नृषू, की मनुष्यामध्ये पूर्ण ह्युमन बिईंगमध्ये म्हणजे तो मॅनलीनेस जो आहे प्रत्येक माणसामध्ये, स्त्रीमध्ये, पुरुषामध्ये एक काहीतरी करण्याची ती उमेद आहे, हां, मॅनलीनेस ज्याला म्हणतो, हां, ते मी आहे. तर इथे भगवंतांनी याच्यात सांगितलं की मी हे 5 तत्व जे आहेत त्यातले 3 तत्व यांनी इथे घेतले. हां, पुढे आता म्हणतात पुण्यो गंध पृथिव्याम च तेजश्चास्मी विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्वीषु. तसेच पृथ्वीमध्ये पवित्र गंध आणि अग्नीमधले तेज मी आहे, आणि सर्व भूतांमध्ये त्यांचे जीवन अर्थात त्यांच्या योगाने ती जगतात ते मीच आहे, आणि तपस्वी पुरुषामधले तपसुद्धा मीच आहे. आता इथे पुण्य गंध म्हणजे पृथ्वीमध्ये गंध असतो, गंध शब्द स्पर्श रूप रस गंध 5ही तत्व पृथ्वीमध्ये आहे. तर त्यातलं गंध तत्व जे आहे भगवान म्हणतात आहे ना, आपण जेव्हा पाऊस पडल्यानंतर जेव्हा एरवीत आपल्याला काही पृथ्वीचा सुगंध येत नाही, पण माती असेल आणि सुगंध पाऊस जर पडला तर त्यातनं एक सुगंध येतो छान. तर त्याला भगवंत म्हणतात की तो गंध जो आहे तो पण मी आहे. तेजश्चास्मी विभावसौ, की हे तेज प्रिन्सिपल जे आहे, हीट म्हणजे आपल्या शरीरामध्ये पण हीट आहे बघा, म्हणजे हे तेज तत्व जे आहे इथे कसं हे पूर्ण विराट स्वरूप भगवंत सांगतात की प्रत्येक विराट गोष्टींमध्ये मी कसं आहे. आणि त्या प्रत्येक तत्वाकडे जर आपण खूप आदराने जर बघितलं तर आपलं म्हणजे त्याच तत्वामध्ये भगवंत आहेत. भगवंत आपल्याला दिसो की न दिसो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये जर भगवंत असेल तर आपण त्या उद्या पाणी पिताना पण आपल्या लक्षात येईल की आपण किती आभारी आहे देवाचे आपण, की हे पाण्याचं तत्व आहे आपल्यामध्ये. तर पुण्योगंध पृथिव्याम तेजश्चास्मी भावसो जीवनम सर्वभूतेषु, की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जे लाईफ प्रिन्सिपल आहे, लाईफ तत्व ज्याला म्हणतो जीवन, इथे थोडक्यात काय की प्रत्येक जीवाचा आपण आदर करायला पाहिजे. मग ते काय कोंबड्या असो की शेळ्या असो,
ह्या प्रत्येकांचा आदर आपण करायला पाहिजे. इथे थोडं सांगितलं कुठल्याही जीवाला त्याचं आपण काय म्हणतात त्याला हानी पोहोचवू नये एवढंच त्यांना इथे सांगायचं आहे. जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्वीषु. म्हणजे याच्या आधी त्यांनी सांगितलं की रिस्पेक्ट फॉर लाईफ, लाईफ प्रिन्सिपल. आणि आता तिथे म्हणतात की तपस्वी जे आहेत, तपस्वी आहेत, योगी जे आहेत, साधू पुरुष जे आहेत, त्यांच्यामध्ये जे तपाचं तत्व आहे तिथे पण मी आहे. इथे भगवंत म्हणतात की तपश्चास्मी तपस्वीषु. पुढे बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्विनामहम. हे अर्जुना, सर्व भूतांचे सनातन कारण मला समज. मी बुद्धिवानांची बुद्धी आणि तेजस्वी पुरुषांचे तेज आहे. इथे बुद्धिर्बुद्धिमतामस्मी म्हणतात की इंटेलिजंट पीपल जे आहेत, लोक जे इंटेलिजंट लोक असतात, बुद्धिमान, खूप प्रचंड त्यांना बुद्धिमत्ता असते त्यांची, तर तिथे त्यांना प्रचंड बुद्धी आहे. तेवढ्यात की त्यांच्यामध्ये पण माझं तत्व आहे, जिथे बुद्धी जास्त आहे तिथे. आणि तेजस्विनामहम, की आपण काही पुरुषांमध्ये तेज बघतो, करेज बघतो, बोल्डनेस बघतो. तर हे जे तत्व आहे, हे तत्व पण, या तत्वामध्ये पण मीच डोकावतोय असं भगवंत म्हणतात इथे. कारण काय की तो अडथळ्यांना पार करतो. तो साधारण माणसापेक्षा वरती आहे. त्याच्यामध्ये काहीतरी बोल्डनेस आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रतिभा आहे, करेज आहे, म्हणूनच तो ते पार करू शकतो. तर भगवंत म्हणतात की इथे मी तेज, म्हणजे त्याचं तेज तत्व, मी त्यातला तेजस्वीन तत्व जे आहे ते मी आहे. थोडक्यात काय की असं जर आपण प्रत्येकामध्ये जर बघितलं किंवा प्रत्येकामध्ये जर आपण असा काय म्हणतात आदराचा भाव ठेवला तर काय होईल, आपली जेलसी जाईल. बरेच वेळा कोणामधले बुद्धी आहे, कोणामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, हे बघून आपल्यामध्ये जेलसी निर्माण होऊ शकते, असूया निर्माण होऊ शकते. पण हे जर थोडंसं तत्व लक्षात ठेवलं भगवंत, की प्रत्येक याच्यामधनं भगवंत बाहेर पडतोय, आपल्यामध्ये पण आहे. म्हणजे जर कोणी म्हणत असेल की बाबा माझ्यात काही दिसत नाही आहे, पण प्रत्येकामध्ये काही ना काही गोष्टी आहेत. तुम्ही जर बघितलं की समजा काय म्हणजे एखादी वॉटर टँक आहे आणि त्या वॉटर टँकला एक मोठा पाईप लावला, 2 इंची पाईप लावला आहे, आणि एक समजा 1 इंची पाईप लावला आहे. आता 2 इंची पाईपलाईन म्हणजे समजा जे मोठे लोक आहेत, जसं त्यांनी म्हटलं की असे मोठे बुद्धिवान, योगी, तपस्वी असे जे लोक आहेत, त्यांचं समजा 2 इंची त्यांचं पाण्याचा फ्लो आहे, आणि आपल्याकडे साधारण लोकांचा काय 1 इंची पाण्याचा फ्लो आहे. पण पाणी तर एकच आहे. म्हणजे ईश्वर तत्व तर दोन्हीमधनं फ्लो होत आहे. ईश्वर तत्वामध्ये फरक नाही आहे, फक्त त्याच्या एक्सप्रेशनमध्ये फक्त फरक येतोय. त्याच्यामुळे इथे बघा म्हणतात सर्वभूतानां सनातनम बीज. म्हणतात की बीजमाम सर्वभूतानां, की हे पार्थ, मी या सगळ्यांचं मी बीज आहे. म्हणजे सारखं प्रत्येक श्लोकामध्ये भगवान ते सांगायचा प्रयत्न करतात की हे पूर्ण तुम्ही जे काही बघता आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की भगवंतापासून मी विभागला गेलेलो आहे, भगवंत तो 7 समुद्रापलीकडे काय 7th क्लाउडवर बसलेला आहे वरती कुठेतरी, आणि भगवंत माझं ऐकत नाही, मी किती प्रार्थना करते आहे तरी माझं भगवंत काही ऐकत नाही, हे जे आपण म्हणतो आहे हे चुकीचं आहे. भगवंत तुमच्यामध्येच आहे. तुम्हीच तिथे भगवंताला प्रार्थना करा, भगवंत तुमच्यामधनं बाहेर येईल. तर प्रत्येक गोष्टीत भगवंत सांगायचा प्रयत्न करतात की इथे दुसरं कोणीही नसून मीच प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आणि हे भरतश्रेष्ठ, मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित बल अर्थात सामर्थ्य आहे, आणि सर्व भूतांमध्ये धर्मानुकूल म्हणजे शास्त्रानुकूल काम आहे. आता इथे भगवंत म्हणतात की मी बल आहे, ती पॉवर आहे. आता असं प्रश्न येऊ शकतो की बाबा म्हणजे भगवान श्रीकृष्णांमध्ये पण बल होतं, प्रभू रामचंद्रांमध्ये पण बल होतं, रावणामध्ये पण बल होतं, आणि कंसामध्ये पण बल होतं. मग असं पण म्हणू शकतो का की भगवंतांनी रावणाला बल दिलं, कंसाला पण बल दिलं, तसंच त्याला म्हणतात आसुरी किंवा काय म्हणतात पाशवी अशी शक्ती जी आहे ती पण भगवंतच देतो? तसं नाही आहे. इथे भगवंतांनी स्वतःलाच क्लिअर केलं आहे पूर्ण. भगवंत म्हणतात की कामराग विवर्जितम, की माझं बल पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह माझं बल, जिथे तुला कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट दिसेल ते माझं बल आहे. पण जिथे काम आणि रागाला घेऊन बल दाखवलं गेलेलं आहे,
म्हणजे रावणाचं बल काम आणि रागाला धरलेलं बल होतं. हां, हिरण्यकश्यपूचं तसंच होतं. म्हणजे जे कोणी तुम्ही पाशवी किंवा लोक बघाल, पाशवी शक्ती जिथे बघाल, तिथे कुठेतरी काम आणि राग आहे. तर भगवंतांनी स्वतःला तिथे वाचवलं आहे. ते म्हणतात नाही, कारण आपण साधारण म्हटलं असतं ना, की की त्याच्यामध्ये पाशवी शक्ती आहे, ती पण भगवंतांनी दिलेली आहे. म्हणजे चांगली पण शक्ती भगवंतांनी दिली आहे आणि पाशवी शक्ती पण भगवंतांनी दिलेली आहे. भगवंत म्हणतात मी बल आहे, पण कुठलं नाही आहे, काम राग विवर्जितम, की जिथे काम आणि राग नाही आहे, हां, जिथे निस्वार्थपणा आहे आणि निस्वार्थपणामधनं जे कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह जे बल आहे, त्यात मी आहे. हे इथे भगवंत सांगतायत आणि म्हणतात धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आणि पुढे इथे म्हणतात की धार्मिक ज्या काही कामराग जो आहे, हां, काम जो आहे, तर धार्मिक वासना त्या पण त्याच्या मागे पण त्या डिझायर्स मागे पण मी आहे. म्हणजे मुक्त व्हायची इच्छा, हां, माझ्यामध्ये शुभ वासना यावे त्यासाठीची जी इच्छा, माझ्यामध्ये शुभ कर्म व्हावे ती जी इच्छा आहे, ही म्हणतात यामध्ये मी काम आहे. आणि धर्माविरुद्ध भूतेषु, हां, की मी या प्रकारचं जे काही आहे, चांगल्या प्रकारचे जे काही वृत्ती माझ्या मनामध्ये उत्पन्न होतात, पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, त्यामध्ये मी कामरूपाने आहे किंवा डिझायर रूपाने मी तिथे आहे. थोडक्यात धर्मानुकूल आणि शास्त्रानुकूल जे काही आपण करतो, जे काही आपल्या मनामध्ये इच्छा, कामना निर्माण होतात, त्यामध्ये मी आहे. पण 12वा बघायचा का? बघून घेऊ. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वहम तेषु ते मयी. इथे त्याचं म्हणतात भगवंत की आतापर्यंत त्यांनी सगळं बाहेरच्या तत्वामध्ये सांगितलं की पृथ्वी मी आहे, आपतत्व मी आहे, तेजतत्व मी आहे, बल मी आहे, त्यांनी सगळं सांगितलं. आता ते म्हणतात की ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये, की ज्या प्रकारच्या माझ्यामध्ये वृत्ती, चित्तामध्ये वृत्ती निर्माण होतात आणि ह्या निर्माण झालेल्या वृत्ती ज्या आहेत, आपण म्हणतो की माझ्यामध्ये सात्विक वृत्ती निर्माण झाली, माझ्यामध्ये राजसिक वृत्ती निर्माण झाली, माझ्यामध्ये तामसिक वृत्ती निर्माण झाली आपण म्हणतो. पण आपण कसं म्हणू शकतो माझ्यामध्ये सात्विक आणि राजसिक वृत्ती आहे? त्याच्यामागे अजून काहीतरी चैतन्य तत्व आहे की ते चैतन्य तत्व ते वॉच करताय तुमच्यामध्ये कुठली वृत्ती आलेली आहे. आपण त्या वृत्तीसोबत जातो, परंतु त्या वृत्तीला पण बघणारी अजून एक वृत्ती आहे आणि ते भगवंताचं चैतन्य आहे. की तो जो कॉन्शियसनेस, ते जे चैतन्य आपण सारखं सारखं म्हणतो आहे, ते या वृत्तींच्या मागे आहे. म्हणजे वृत्तींचा विटनेस आहे ते. हां, म्हणून ते भगवंत म्हणतात की माझ्यामध्ये एक जो कॉन्शियसनेस आहे किंवा चेंजिंग एक थॉट आहे, मग चेंजिंग एक वृत्ती आहे, सदैव बदलणारी वृत्ती माझ्या मनामध्ये येते, पण त्या बदलणाऱ्या वृत्तीमागे पण एक वृत्ती आहे आणि तो मी आहे, ते चैतन्य मी आहे. कारण ती जर नसती आपल्याला वृत्ती, तर आपण म्हणू शकलो नसतो की माझ्यामध्ये ही इच्छा उत्पन्न झाली, माझ्यामध्ये ती उत्पन्न निर्माण झाली, माझ्यामध्ये असा विचार आला. हे समजतं, हे कुठल्या बॅकग्राऊंडवर समजतं की जिथे पडदा आहे. तो पडदा आहे म्हणून आपण सिनेमा बघू शकतो आहे. जो पडदाच नसता तर कुठे सिनेमा बघितला असता, नुसतं ते फोकसिंग आलं असतं, पण काहीच बघू शकलो नसतो आपण. तसंच हा कॉन्शियसनेसचा पडदा आहे, त्या पडद्यावर हे सगळं चिरतं उमटतं म्हणून आपण बघू शकतो चित्र. तो पडदा महत्त्वाचा आणि पडदा म्हणजे हा चैतन्य किंवा कॉन्शियसनेस आहे. तुम्ही सिनेमाचे रीळ बघा, सिनेमा थिएटरमध्ये बघा, तर मागणं तो फोकस टाकत असतो आणि ती रीळ फिरत असते. ती रीळ फिरते, पण तो पडदा स्थिर आहे आणि स्थिर पडदा असल्यामुळे आपण तो सिनेमा बघू शकतो. तो पडदा पण फिरवा आणि रीळ पण फिरवा, तुम्ही काही बघू शकणार नाही. तर ते स्थैर्य आहे त्या वृत्तीचं, चैतन्य, त्या चैतन्याच्या पडद्यावर हे सगळं होत आहे म्हणून आपण बघू शकतो आहे, नाही तर आपण काहीच बघू शकलो नसतो. म्हणून ते भगवंत म्हणतात की ये चैव सात्विक भावा, म्हणजे चित्तवृत्ती ज्या आहेत, ज्या काही आपल्या आहेत, सात्विक, राजसिक, तमस ज्या काही आहेत, त्या सगळ्या माझ्यामुळे इथे उत्पन्न होतात असं भगवंत म्हणतात. आणि आता इथे थोड्याशा दोन गोष्टी आहे की आता मग माझे चेंजिंग वृत्ती पण आहे आणि ते चैतन्याची वृत्ती पण आहे, दोन वृत्ती आहेत. तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे की एक सामान्य कारण असतं, एक म्हणजे सामान्य कारण कसलं कुठलं, की समजा आता ही रूम आहे. आता हे रूम बांधायला सामान्य कारण काय आहे
की विटा, माती, सिमेंट काय जे काही आहे ते आहे सामान्य कारण. आणि आता ही काय म्हणतात ही बिल्डिंग काय म्हणतात त्याला चौकोनी करायची की गोल करायची की षटकोनी करायची हे आहे विशेष कारण. आता हे माझ्यावर अवलंबून आहे. म्हणजे माझ्यामध्ये राजसिक वृत्ती आणायची, तामसिक वृत्ती आणायची की सात्विक वृत्ती आणायची हे माझ्यावर अवलंबून आहे. हे भगवंतांनी पुन्हा इथे क्लिअर केलं आहे की मी फक्त कॉन्शियसनेस आहे, लक्षात घ्या. पण ही जी उठणारी वृत्ती आहे विशेष वृत्ती याला तुम्ही कारण आहात. म्हणजे वीट, वाळू, सिमेंट हे मी आहे, सामान्य कारण आहे. पण चौकोनी करायची की गोल करायची तुम्ही ठरवतात. इथे भगवंत ठरवत नाही. पुन्हा पेट्रोल घ्या समजा. पेट्रोल आहे सामान्य कारण, पण गाडी कुठल्या डायरेक्शनला घेऊन जायची याला तुम्ही कारण आहात. असं म्हणू नका की भगवंतांनी मला ती गाडी तिकडे लावायला सांगितली. तर भगवंत म्हणतो की हा जो कॉन्शियसनेस आहे, हे जे चैतन्य आहे, हे केवळ मी आहे. पण हे जे विशेष तुम्ही करता, मनामध्ये ज्या तामसिक वृत्ती, राजसिक वृत्ती निर्माण होतात, ह्या केवळ तुमच्या अहंकारापोटी निर्माण होतात आणि याला तुम्ही कारण आहात. हे विशेष कारण आहे. पण मी फक्त कॉन्शियसनेस आहे, हे इथे भगवंत सांगायचा प्रयत्न करतात. मत्त एवेति तान विद्धी न तेषु ते मयी. की मी त्या वृत्तींमध्ये नाही आहे. म्हणजे ते जे आभूषण आहेत ते सोन्यावर डिपेंड आहेत. ते सोनं आहे म्हणून त्या आभूषणांना सगळं महत्त्व आहे. सोनंच नसेल तर काय त्या आभूषणाला महत्त्व राहणार आहे. तसंच हा कॉन्शियसनेस आहे, मी आहे म्हणून ते म्हणतात की मत्त एवेती न तेषु, की त्यामध्ये मी नाही आहे, म्हणजे माझ्यावरती डिपेंड आहे. तुमच्या त्या येणाऱ्या जाणाऱ्या वृत्तींवर माझं कॉन्शियसनेस चैतन्य असणं नसणं अवलंबून नाही आहे. तो पडदा आहे म्हणून तुम्ही सिनेमा बघताय. सिनेमा तो नुसतं जर रीळ फिरताय आणि पडदा नाही आहे तुम्ही बघू शकणार नाही आहे. तसंच ते चैतन्य आपल्यामध्ये आहे, तर कॉन्शियसनेस आपल्यामध्ये आहे म्हणून आपल्यामध्ये सात्विक राजसिक तामसिक थॉट येत आहेत. आणि सात्विक राजसिक तामसिक थॉटच्या मागे माझा अहंकार आहे, विशेष कारण मी आहे, जसं मला सांगितलं मी. तर इथे भगवंत म्हणतात की मत्त एवेति तान विद्धी न त्वहम तेषु ते मयी. की हे सगळं हे माझ्यावर डिपेंड आहे. म्हणजे माझ्यावर म्हणजे कॉन्शियसनेस असल्यामुळे तुम्ही सगळं करू शकता हे सगळं. जसं मला म्हटलं की ते दागिने सोन्यावर डिपेंड आहे. सोनं असल्यामुळे दागिन्यांना किंमत आहे, नाही तर काहीच किंमत नाही दागिन्यांना. तसंच हा कॉन्शियसनेस किंवा चैतन्य प्रिन्सिपल असल्यामुळे या सृष्टीला किंवा आपल्या सगळ्यांना याचं महत्त्व आहे, नाही तर काहीही याचं महत्त्व नाही, हे जिथे भगवंत सांगतात. तर या 12व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ते ईश्वर तत्व किंवा कॉन्शियसनेस किंवा चैतन्य तत्व हे कसं अनिश्चित आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये कसं भरलेलं आहे, हे इथे त्यांनी सांगितलं. आज आपण इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.